बहिस्थ विद्यार्थ्यांना विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी या वर्षापासून 5,600 रुपये जास्त भरावे लागणार आहेत। शिक्षणापासून कोणीही वंचित राहता कामा नये। शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे। साक्षरतेचे प्रमाण वाढावे आणि शिक्षणाचा लाभ सर्वांना मिळावा यासाठी गेल्या 60 वर्षांपासून विद्यार्थ्यांना बहिष्ठ पद्धतीने पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण विद्यापीठाकडून घेता येत होते। 2013 मध्ये पुणे विद्यापीठाने बहिस्थ विद्यार्थ्यांचा प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला होता। त्यावेळी अनेक विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाच्या निर्णयाच्या विरोधात आंदोलन केले। त्यानंतर विद्यापीठाच्या समितीने असा निर्णय दिला की बहिष्ठ विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही। त्यानुसार विद्यापीठाने परत बहिष्ठ विभाग सुरू केला, परंतु त्यामध्ये कोणत्याही कायद्याचा पाया नसताना, कोणाचीही कसलीही विचारपूस न करता आणि विद्यार्थ्यांना कसलीही पूर्व माहिती न देता अचानकपणे शैक्षणिक व्यवस्थापन सेवा शुल्काच्या नावाखाली 5,600 रुपये आकारण्यात आले आहे, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले। विद्यापीठाने जी यावर्षीची FY-BA आणि FY-BCom ही परीक्षा जाहीर केली, तर याच्यामध्ये एकंदरीत 6,640 रुपये फी आकारण्यात आली। ही फी गेल्या वर्षीपर्यंत गेली 50 वर्ष म्हणजे कमी जास्त होतपर्यंत ही फक्त 1,000च्या आतमध्ये होती। ही 1,070 रुपये फी होती। ती अचानक कुठल्याही विद्यार्थ्याला कसलीही कल्पना न देता, कुठल्याही पेपरला किंवा मीडियाला कुठली बातमी न देता ही अचानक 6,640 रुपये फी आकारण्यात येत आहे। मागील वर्षाची म्हणजे 2012-13 ची प्रथम वर्ष वाणिज्य यांचे परीक्षा शुल्क 1,070 रुपये असे होते। ते शुल्क अचानक वाढवून 6,640 रुपये इतके केले आहे। यामुळे गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागेल, असे मत एका विद्यार्थिनीने व्यक्त केले। माझ्या बाबतीत हा अनुभव आहे की माझी स्वतःची घरची परिस्थिती नाहीये। माझी आई धुंदवांडी करते, वडील मेडिकलच्या दुकानात काम करतात, भाऊ हा माझा घरीच असतो। त्याचा डिप्लोमा झालेला आहे, अजून त्याची कर्ज अजूनपर्यंत फेडतात ते। मी स्वतः जॉब करते, पण जॉबला म्हणजे एवढा पगार नाहीये की मी ती फी अजून भरू शकते।